नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय आपल्या 32 शिराळच्या मोरणा धरणवरती आणि आपली गँग येऊन थांबलेली आहे सगळी निम्म्या वाटेव। शिराळ्यातनं काय लय लांब धरण नाही। वा 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 ना ना गाडी शुभते का तुम्हाला ही? बरोबर आहे। बरं काय झालं आता? अभि याचा आहे नव का? गेला अभि चहा घेऊन येतात। मला म्हणलं होतं चहा घेऊन ये। चहा घेऊन येणार? होय, थर्मास मधून विचार त्याला घेऊन ये म्हणून सांगितलं त्याला। होय, ह्यो नवा कार्यकर्ता आहे। मी तिथं गेल्या ओळख करून देतो, तिथं स्पॉटवर। लई दिवसापासून चाललं होतं शिराळचं धरण बघायचं जाऊन। पाणी ओलडून जवळजवळ 5-6 दिवस झाला असतील, पण हे पाऊस काय उघडना। भागातला पाऊस, कोकणाकाठची माणसं आपण, काही पाऊस उघडायचं नाव नाही। सकाळी जरा उघडला, म्हणलं जावं तर, आणि दुपारी चालू झालेला आहे पाऊस। नुसता पाऊस 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 पाऊस। मी मागच्या वर्षीच करणार होतो, धरणाचं फुटेज वगैरे घेणार होतो, पण मी तेव्हाच विचार केला ड्रोन नाही तर काय नाही जिंदगीत। ड्रोन पाहिजे फुटेज घ्यायला। अशा गोष्टींचं जे टॉप व्ह्यू असतो का नाही वरनं, जबरदस्त। सध्या आपण आलेलो आहे धरणाच्या काठावरती। इकडल्या साईडनं धरणाचं सांडपाणी निघून जातंय। सांडपाणी त्याला काय म्हणतात? स्पिलवे इंग्लिश भाषेत। इथनं जरा दिसतंय बघा, अमोल शेट फोटो बघा ना। इथनं डायरेक्ट दरे हे 32 शिराळचं मोरणा धरण। हो, मोरणा धरण। हां, बघूया पुढं गाड्या घ्यायला लावा त्यासनी। जॅकविलवर घालूया गाड्या, जॅकविलला जाऊया। जॅकविलला तिथं 2 दरवाजे आहेत आणि इथनं सांडपाणी बाहेर पडतंय। आपण जॅकविलवर जाऊ, तिथनं फुटेज घेऊ सगळ्या। अंद अरवी पम उंद सरवानी चंद तुंबडी आरीसी नोणी नोणी कोणोडी काय आपल्याला गाणं म्हणा येत नाही। तमिळ तर अजिबात येत नाही। हा, गेलो 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 गेलो। मित्रांनो, सध्या आपण आहे 32 शिराळच्या मोरणा डॅमवरती आणि MIDCच्या पंप हाऊसमध्ये। हे आपले मित्र आहेत पोपट दिंडे, हे आपले परम मित्र आहेत आणि आज यांच्यासोबत धरण बघायचा याचा विषय होताच। ते आपल्यासोबत आले, पण काही धरणानं ती म्हणावी अशी साथ दिली नाही। वारं भयानक, जी मागं धरलेली छत्री ती पण 2-3 ठिकाणी मोडून निघाल्या। आणि सगळ्यात दुःखद बातमी म्हणजे आपल्याला काही ड्रोन उडवता आलेला नाही। कार्यकर्ता सगळं असं निवांत गप उभा आहेत, गप बिना काय बोलता। आणि एक काका ओके, जेवढं अपेक्षित होतं तेवढं काय ड्रोन उडवून झालं नाही। टेस्ट केलं आम्ही, तेच लागलं नागागड डोलायला। 32 शिराळ्या म्हणलं तेवढं होणारच, पण नाही जुळलं। जरा पुढं जाऊन वारं कमी होईल, त्यावेळी बघू, ड्रोन डबल एकदा घेऊन येऊ। आज काय जुळलं नाही ड्रोन उडवणं। तुम्हाला ह्या कॅमेऱ्यातनंच काय असेल ते धरण दाखवतो। आणि नाना आपले गेलेले आहे इथं घरी, 2 नंबरचे नाना, त्यांना जायचं होतं वेळेत, त्यामुळे ते निघून गेले। आणि पाऊस उघडायचं नाव काय नाही। हे इकडं पाठीमागं गेट आहे, ते आता नंतर कॅमेरा झूम करून दाखवतोच तुम्हाला। छत्री मुडकी आपली आहे ती ठेवतो साईडला, नुकसान झालं येऊन इथं। इथं धरणाचे दरवाजे आहेत 2 आणि इकडं पाणी बाहेर पडते धरणात सगळं, 4 रोडनं बाहेर। धरणाची पुढची साईड तुम्हाला दाखवतो। हो, वार लागते बेकार, भयानक वार। ही इकडं धरणाची पुढची साईड आहे सगळी, जॅकविलच्या मागणं जाय ती साईड तुम्हाला दाखवतो आता। इथनं कोपऱ्या उभा राहून पोपट किती 73ला पूर्ण झालं ना धरण? हो, 1973ला पूर्ण झालं धरण बांधून। आणि किती 2 TMC
नाही पावणा TMC पावणा TMC फक्त पावणा TMC. पावणा TMCचं आपलं धरण आहे आणि 73 साली बांधून पूर्ण झालं होतं. पोपटभाऊ इथंच असतात आपले. ही त्यांची पाठीमागं सगळी शेती आहे. तो शिवार दिसतोय तो. हा ते अहो, सगळी म्हणजे ती पुढं ऊस वगैरे ऊस वगैरे दिसतोय तो पोपटचाच आहे. सगळी म्हणजे हे सगळं म्हणत नाही आपण. तर ही पोपटची शेती इथंच आहे जवळ. त्यामुळं धरणाकडचा माणूस आहे आपला. सोनू बाबाला आणायला पाहिजे होता राहिला माणूस. बाबाजीने आणला असतो म्हणजे काम खट झाला असतं. युट्यूबला नाही त्याला फोटो काढायचे. इथं फोटो काढायचा आहे बाबाजीचं. तर आता जाता जाता इथला छोटासा बारका धबधबा बघू आणि निघू. ड्रोनचं सीन तुम्हाला पुढल्या वेळी केव्हा तरी दाखवतो. लाखाचं 12,000 करून बसायला नको येतो येऊन. त्यामुळे ड्रोन काय उडवलेला नाही. सॉटेनाट असा कार्यक्रम झालेला आहे आज आपला मस्तपैकी. ड्रोन उडवणं सोडलं तर बाकीचं एक नंबर काम झालेलं आहे. असला सिनिक व्ह्यू बघून कोण भाव चालणार नाही. खतरनाक सॉटेनाट. पावसाळ्यात 32 शिराळा फिरण्याचा नादच वेगळा. काय खतरनाक व्ह्यू आहे. दुनियादारी कशाला फिरायला लागत्या. माणसाने येऊन शिराळा बघावं. चालू केलायस का नुसतं जात वारे करतीस असं करून. मामा कसा वाटला मिनी धबधबा बघून शिराळाचा. जबरदस्त. अजून खाली मोठा आहे पण चिखलातनं चालायला लागणार लई. माणसं लडाखला काश्मीरला जाऊन यागत वाहणारं पाणी बघताना आश्चर्य व्यक्त होतं. गडूळ पाणी काय ग भारी सीन आहे. इथं बघायची आमच्या शिराळा. आणि इथं खाली गेलो ना हां धबधबा तर जबरदस्त आहे. मग काय नाही पण लडाखला गडूळच पाणी. होय इथं चकाचक. पाखरती 3 जोरात वाटली बरं का मला. पाखरती होय होय पहिल्यांदाच बघितली या कलरची पाखरं. आता कॅमेरात दिसणार नाही ती लय लांब आहेत. शिस्तात आयला वावरातनं चालायचं म्हणजे डांग फाड औषध आहे. थांबा 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 मा रस्ता चुकलाय. पायाला चिकूला इथनं जायचं आहे. ओके 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 नवर जायचं. हां इथनं वर जायचं आहे वाटतं. थांबा व्ह्यू घेऊया एक वर मस्तपैकी जाऊन. हां रिव्हर राफ्टिंग करूया. रिव्हर राफ्टिंग खरंय खरंय. काय इनरी आयला मला वर यायलाही नाही. हा म्हणून हात धर लवकर. पाय माझा ढिल्ला झाला. नको 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 नको. ओके 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 आलो. आलो वर. बदला थांबा मी पुढे जातो. थांबा चप्पल जरा काढलं पाहिजे मला. ओके 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 आलो आलो आलो. रिस्क आहे. इथनं वर येणं रिस्क आहे. थांबा पुढे जातो. वार आहे ते आपल्याला वाटतंय. वार नाही ना. कसं वाटलं. मस्त मस्त एकदम भारी. हा खूप जबरदस्त आणि छान वातावरण आहे. शिराळ्यात सुद्धा एवढा सुंदर नजारा असेल असं मलाही वाटलं नव्हतं. होय का. तिथं आल्यावर खरी मजा येते. हां तेवढा व्हायला पाहिजे. पाऊस आहे म्हणून घरात बसून काय उपयोग नाहीये. प्रत्यक्ष तिथं आल्याशिवाय तुम्हाला त्याची मजा लुटता येणार नाही. खरंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या आणि पावसात भिजून मनमुराद आनंद. एक नंबर. घरात बसणाऱ्यांसाठी एक नंबर मेसेज होता नानांचा. खाली कोण आहे उतरायला पहिलं. डायरेक्ट पुढे जायचं आहे वाटतं. चला तिकडं चला. मग चला असा सुंदर नजारा सोडून आता घरला जायची वेळ आलेली. शिस्तात. इथे एक पाय ठेवायचंय. इथं झाडाला झाडायचंय. झाड कोणी अर्धवट तोडले वाटतं. पाय सटकला चप्पल चिखलात भरलंय.
सटाकते ओ हो 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 ऐच्या गावात ही चप्पल फिरायला लागलं पायात ओ हो 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 हाय बा थांबा 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 याची गंमतच करतो आता चप्पल घेतो हातात नसा टाकला की डायरेक्ट इकडं हा आत्ता सप्पायला आलेलो आहे चलो काटा आहेत काट्यांच्या पेक्षा पहिलं पायात बघायला लागते चप्पल लागले फिराय पायात थांबा आहे बा हेल्मेटची काच लावतो ना काटा लागा डोळ्यात निघलो आईच्या गावात मला वाटतं चप्पल तुटणार माझं कोणचा कत्ता भोकरा आहे मामा ते शू कवर सटकत नाही ना पायात ना म्हणजे त्याच्यात रायडिंग बूटच पाहिजे असं काय नाही आता कुठला पण घाला चप्पल घालून आलं तरी चालते होय पण वर गेल्यावर वारा आल्यावर काय करायचं